नमस्कार मंडळी, मी रवींद्र कांबळे. आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आज हनुमान जयंती उत्सव 2026 आणि आज आमच्या महादेवकार गावामध्ये हा हनुमान जयंतीचा मोठा उत्सव साजरा होत आहे. तर आता आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी घरातील सर्व माणसं चाललेलो आहोत. तर या तुम्ही पण दर्शनाला या आणि आमच्या या उत्सवामध्ये सामील व्हा. जय गावाच्या हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी नारायण काशीनाथ मोरे ग्रामस्थांतर्फे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करत आहोत. ₹1 रुपयाची वर्गणी देण्यात आलेली आहे. त्याचे ग्रामस्थांतर्फे भरपूर आभार आहोत. थोडीशी शाळा आणि पुष्पगुच्छ देत आहोत. त्याच्यामध्ये स्वागत करावं. बजरंग बली की जय. जाखोटा सेवा मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्या मंदिरामध्ये वक्तव्य दाखवण्यात आलेले आहे. त्यांना त्यांच्या ग्रामस्थांतर्फे शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. आपल्या गावचे एक युट्यूब मास्टर म्हणून रवी कांबळे यांनी आपल्या गावची संस्कृती नेहमीच आपल्या युट्यूबवर प्रसारित केलेली आहे. जेवढे कार्यक्रम होतात, गावचे चांगले कार्यक्रम होत असतात, ते सर्व आपल्या गावाला प्रसिद्धी मिळवण्याचं काम करत असतात. रवी कांबळे यांना ग्रामस्थांतर्फे छोटीशी पुष्पमालिका शाळांनी पुष्पगुच्छ देत आहोत. त्यांच्याकडे सुधार करावा. रवी कांबळे विजय शांताराम कांबळे यांच्या मंदिरामध्ये नुकतं दाखवण्यात आलेलं आहे. त्यांचं आपल्या गावच्या अध्यक्ष मोहन कांबळेंना विनंती करतो, शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. देव प्रसादी घे. कांबळे यांच्याकडून 1 रुपयाची कर्ज घेऊन गेलेले मनापूर अभिनंदन करावं.
आपल्या गावच्या एक गुन्हा गणेश गायकर आपले मित्र गणेश गायकर यांच्या मंदिरामध्ये रक्त सांगण्यात आलेलं आहे. ग्रामस्थांमध्ये त्यांचं श्री गणेश मधुराम गायकर गणेश मधुराम गायकर यांच्याकडून 251 वयाचे आहे. फोटो बघा सांगता नाही याच्यात बघा सांगता काय बघा जरा त्यांच्या ग्रामस्थांमध्ये आम्ही स्वागत करतात. गावचे अध्यक्ष मोहन गावडे यांना विनंती करतो शाळा आणि दुष्प्रवृत्तीचे त्यांनी स्वागत करावे. टपालदारी कॅचच केली असेल. तसेच आपल्या गावचे आम्ही ऋणी आहोत. तसे आपल्या गावचे किसान गंगाराम गावडे यांच्या मंदिरामध्ये नुकतं दाखवत आलेले आहे. ग्रामस्थ वर्ग त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी अध्यक्ष मोहन ब्लॉग मध्ये फोटो काढते नंतर खाली आहे. मंदिरामध्ये नुकतं दाखवत आलेलं आहे. त्यांचा अध्यक्ष मोहन गावडेला विनंती करतो. शाळा तसेच गावचे ग्रामपंचायत माजी सदस्य किरण गंगाराम कांबळे यांच्याकडून 501 रुपयाची भरपूर देणगी आलेली आहे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन भजनवाले सुद्धा जेवण घ्यायचंय, महाप्रसाद घ्यायचाय. मंडळी, आत्ताच आम्ही श्री मारुती रायाचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान पद्धतीनं
जाकमता सेवा मंडळ मुंबई महादेवकार यांनी फुलांची आरास मंदिरासाठी गाभारा सजवण्यासाठी केलेली आहे. खूप छान असं गाभारा त्यांनी सजवला आहे. दरवर्षी ते या गाभाऱ्याची सजावट ते करत असतात आणि नवयुवक मंडळ महादेवकार हे दरवर्षी येथे भंडारा भोजनाचं आयोजन करत असतात. खूप चविष्ट असं भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तर आताच आम्ही जेवण भंडारा भोजनाचा प्रसाद घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत. तर संध्याकाळी ठीक 11 वाजता खुल्या नृत्य स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. त्याचं आयोजन आमच्या जय हनुमान ग्रामस्थ मंडळ महादेवकार यांच्या सौजन्याने या ठिकाणी साजरे होतील. आणि आता थोड्या वेळात भंडारा भोजन आटपल्यानंतर श्री गणेश भजन मंडळ महादेवकार यांचं सुसव्य असं भजन या ठिकाणी होईल. आणि दुसरं भजन म्हणजे मीराबाई भजन मंडळ ताडवाडी यांचं सुसव्य असं भजन या ठिकाणी होईल. तर खूप असं सुंदर नियोजन या आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे.